जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। ज्या गोष्टींची बरेच उमेदवार मागच्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते की सीटीटी परीक्षेचा फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। आज त्याचं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरुवात झालेली आहे। त्याचे नोटिफिकेशन मध्ये काय सांगितलेलं आहे ती गोष्ट आपण बघणार आहोत। त्यातल्या त्यात त्याच्या संदर्भामध्ये अधिकची जी माहिती आहे, अगदी एलिजिबिलिटी असेल, भाषा असेल किंवा फीस असेल, या संदर्भात देखील अधिकची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आपण वेळ वाया न घालवता बघणार आहोत महत्त्वाची ती माहिती। बघा, आपण सीटीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेलो आहोत आणि ऑफिशियल वेबसाईटला आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे पब्लिक नोटीस एक दिसत आहे आणि एक इन्फॉर्मेशन बुलेटिन या ठिकाणी दिसत आहे। पहिल्यांदा आपण जे आहे पब्लिक नोटीस या ठिकाणी पाहूया की पब्लिक नोटीस मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे। तर बघा, जर आपण डाउनलोड केलं तर आपल्याला इथे या ठिकाणी दिसत आहे 25/11/25 ला, म्हणजे आजच्या तारखेला सार्वजनिक नोटीस या ठिकाणी जे आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या वतीने पब्लिश करण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की सीटीटी परीक्षेचं जे 21वं संस्करण आहे ते येत्या 8 फेब्रुवारी 2026 रविवार रोजी जे आहे देशामधल्या 132 शहरांमध्ये होणार आहे। आणि या परीक्षेकरिता आपल्याला जे आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही जी त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटला आजपासून म्हणजे या ठिकाणी जे आहे ऑनलाईन आवेदन प्रक्रिया 27/11/2025 ते या ठिकाणी जे आहे 18 डिसेंबर 2025 रात्री जवळपास 12 वाजेपर्यंत त्यांनी जे आहे सुरू असल्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। फॉर्म कुठे भरायचा आहे, त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटलाच फॉर्म भरायचा आहे। येत्या 18 डिसेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतो। आता ही झाली एक प्राथमिक नोटिफिकेशन। त्याच्यानंतर जर आपण मित्रांनो या ठिकाणी बघितलं की न्यूज बुलेटिन आहे। बघा, न्यूज बुलेटिन आपल्यासाठी देखील महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये अधिकची माहिती दिलेली आहे। जवळपास 39 पेजेसचे न्यूज बुलेटिन आहे। त्यामध्ये फार काही वेगळं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं नाही। फक्त एक दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात घेण्यासारख्या आहे। ड्युरेशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म 27 तारखेपासून ते 18 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 18 तारीख आहे। त्यानंतर लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ फीस भरण्याची पण शेवटची तारीख या ठिकाणी जी आहे 18 डिसेंबर आहे। आणि डेट एक्झामिनेशनची आहे 8 फेब्रुवारी 2026, जे की संडेच्या दिवशी असणार आहे, रविवारी 132 शहरांमध्ये। हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पेपरचं टायमिंग वगैरे सांगितलं। बघा, 8 तारखेला जर आपण पेपर 2 देत असाल तर पेपर 2 लक्षात घ्या सकाळी मॉर्निंगला आहे 9:30 ते 12 आणि पेपर 1 असणार आहे सायंकाळी म्हणजे दुपारच्या नंतर म्हणा 2:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत। हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे। बाकीची ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामचं जे चॅनल आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहे। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्यासाठी जी फीस आहे कोणत्याही एक पेपरसाठी या ठिकाणी जनरल उमेदवारांना 1000 आणि जर 2 पेपर भरायचे असेल तर 1200 आणि जर कॅटेगरी मधले उमेदवार असेल एक फॉर्म भरायचा असेल तर 500 आणि दोन्ही फॉर्म भरायचे तर 1200 रुपये अशा प्रकारची फीस आहे। आणि यामध्ये फक्त एक शेवटची गोष्ट तुम्हाला दाखवतो की ज्या भाषा आहेत, तर भाषा आपण 2 कोणत्याही निवडू शकतो। जरुरी नाही की आपण इंग्लिशच घ्यावी, जरुरी नाही की आपण मराठीच घ्यावी। आपल्याला ज्या 2 भाषा सहजपणाने या ठिकाणी ज्या आहे जमतात, जास्तीत जास्त मार्क आपल्याला ज्या 2 भाषेमध्ये मिळतात त्या 2 भाषा आपल्याला घेता येतात। हा त्याचा सिलेबस आहे। सिलेबस आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे। फक्त जे आहे एक भाषेचा पॉइंट तुम्हाला या ठिकाणी सांगतो। हे बघा, इंग्लिश पासून ते उर्दू पर्यंत म्हणजे अशा 20 भाषा आहेत। फक्त आपल्याला काय करायचं, लँग्वेज 1 एक वेगळी घ्यायची आणि लँग्वेज 2 एक वेगळी घ्यायची। आपण समजा या ठिकाणी एक हिंदी घेतली, ठीक आहे, जनरली ज्या मराठी माध्यमाच्या उमेदवारांसाठी सांगतो, एक हिंदी घेतली तर दुसरी भाषा आपण मराठी सहजपणाने घेऊ शकतो। आपल्याला भाषेचा काही प्रॉब्लेम येत नाही। जे उर्दू मीडियमचे उमेदवार आहे त्यांनी हिंदी एक भाषा घ्या, त्याच्यानंतर जे आहे आपण उर्दू दुसरी भाषा या ठिकाणी घेऊ शकतो। चला तर सर्वांसाठी ही एक गुड न्यूज आहे। आज आता ताबडतोब आपण फॉर्म भरायला सुरुवात करा आणि अभ्यास देखील आपल्याला या ठिकाणी सुरू करून द्यावा लागेल। आणि तुम्हाला जर का अभ्यास करायचा असेल, मार्गदर्शन हवं असेल तर महाराष्ट्रामध्ये जे आहे सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म तुम्हाला मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारची मिशन सीटीटी बॅच अवेलेबल आहे। या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 पेपर 2 करिता जे काही आवश्यक असलेले लेक्चर्स आहेत ते डेली लाईव्ह लेक्चर दिले जाणार आहे। रेकॉर्डेड स्वरूपात आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, महाराष्ट्रामधली एक नंबरची फॅकल्टी आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजपणाने उपलब्ध होऊन जाणार आहे। त्याकरिता आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन
या ठिकाणी जे आहे मास्टर टीचर नावाचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे. चला तर मग तुम्हाला सर्वांना फॉर्म भरण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.